नमस्कार मंडळी, आज आपण इथे चमचमीत अशी सोड्याची सुकी भाजी बघणार आहे। चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला सोडे छान भाजून घ्यायचे। आता खूप जणांना सोडे म्हणजे काय माहित नसेल तर ही ड्राय प्राउन्स आहेत, म्हणजे कोळंबी सुकवल्यानंतर त्याचा सोडा तयार होतो। तर अशा पद्धतीने सुकवण्याच्या प्रोसेसमध्ये याला खूप रेती लागते, घाण लागते। स्वच्छ भाजून घ्यायचे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून त्यातली जी चिकटलेली रेती असेल ती निघून जाते। त्याचबरोबर त्याला एक वेगळा स्मेल असतो, तोही निघून जातो। त्यामुळे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे सोडे। आता एक साधारण 5 ते 6 मिनिटं मी हे सोडे छान खरपूस असे भाजून घेणार आहे। तर बाजारात ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे सोडे मिळतात, त्यामध्ये काही फेकही असतात। माशांचे तुकडे म्हणून सोडे विकले जातात। तर ओरिजिनल सोडे कसे ओळखायचे याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवूया, जेणेकरून सगळ्यांना ओरिजिनल असे हे सोडे व्यवस्थित ओळखता येतील। त्यानंतर बघा अशा पद्धतीने छान खरपूस भाजून झाल्यानंतर तुम्ही यांना गरम पाण्यात ठेवून अर्धा तास छान भिजू देऊ शकता, जेणेकरून ते छान मऊसूद असे भिजले जातात। किंवा या भाजल्यानंतर या सोड्यामध्ये पाणी ओतून या पाण्यामध्ये छान उकळू द्यायचं सोड्यांना। एक 5 ते 6 मिनिटं छान उकळू द्यायचे, जेणेकरून चिकटलेली सगळी रेती निघून जाते। जो त्याला एक वेगळा स्मेल येत असतो तोही निघून जातो। त्यामुळे मी शक्यतो सोडे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून त्याला छान एक 5 ते 6 मिनिटं उकळून घेते। त्यानंतर स्वच्छ धुवून घेते 2-3 वेळा आणि त्यानंतर मी गरम पाण्यामध्ये त्याला भिजत ठेवते, जोपर्यंत आपली बाकीची तयारी होती। तर अशा पद्धतीने मी सोडे छान धुवून घेतलेले आहेत। आता कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। आता इथे बघा साधारण 3 चमचे तेल घातलेलं आहे मी। तर यामध्ये बघा 3 चमचे तेल घालून झाल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे। आता कांदा या भाजीसाठी थोडासा जास्त लागतो। मी इथे साधारण 3 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। छोटे असतील तर तुम्ही 4 कांदे घ्या। अशा पद्धतीने आता हा कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत या कांद्याची क्वांटिटी निम्मी होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता बघा कांदा लवकर परतला जावा, भाजला जावा, यासाठी मी इथेच चवीपुरतं मीठ घातलंय आणि त्यानंतर साधारण कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे। इथे बघा छान आपला कांदा मस्त निम्म्या क्वांटिटीचा झालाय आणि छान भाजला गेलाय। आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। मी इथे अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे। आता या हळद आणि मिठाच्या कांद्यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेले सोडे आपल्याला छान परतून घ्यायचेत। एक 4 ते 5 मिनिटं हा सोडा छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही या पद्धतीने हे सोडे स्वच्छ धुवून घेतले तर अजिबात रेती राहत नाही। त्याचबरोबर त्याला जो एक वेगळा स्मेल येत असतो तोही पूर्णपणे निघून जातो। तर बघा अशा पद्धतीने हे सोडे आता या कांदा आणि मीठ हळद घातलेल्या कांद्याबरोबर छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते, चमचमीत लागते, झणझणीत अशी ही सोड्याची भाजी मस्त होते। तर त्यानंतर बघा मी इथे 4 ते 5 मिनिट छान परतून घेतलं। त्यानंतर एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे। आता हा टोमॅटोसुद्धा या भाजीबरोबर छान परतून घ्यायचा आहे। एक साधारण 2 ते 3 मिनिट मऊसूत असा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅस मी मीडियम हाय फ्लेमवर ठेवलेला आहे, त्यामुळे या पद्धतीने हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर बघा इथे 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा मी इथे धने पावडर घातली आहे, अगदी पाव चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे। आता तुम्हाला ज्या पद्धतीने झणझणीत हवं असेल, तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने तिखट खात असतील त्या पद्धतीने तुम्ही कांदा लसूण मसाला कमी जास्त प्रमाणात वापरू शकता। त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे अर्धा चमचा। हे सगळे जिन्नस छान परतून घ्यायचेत। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। आपण सोडे उकळून घेतलेत, उकळत्या पाण्यात छान उकळून घेतलंय त्यांना, त्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हे सोडे छान शिजले जातात। आता गॅस हाय फ्लेमवर आहे, उकळी येऊ द्यायची, त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून छान 5 ते 7 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची। आता तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि इथे आपली सोड्याची भाजी छान तयार झालेली आहे। तुम्हाला जर थोडासा रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडासा यामध्ये रस्सासुद्धा ठेवू शकता, भन्नाट लागतो। तर अशा पद्धतीने मी इथे सुकी सोड्याची भाजी करत होते, त्यामुळे मी अजिबात पाणी ठेवलेलं नाही आहे
अशा पद्धतीने छान मस्त त्याच्यावर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग आणि किती चमचमीत ही सोड्याची भाजी झाली आहे. चपाती बरोबर भाकरी बरोबर भन्नाट लागते. चला तर मग तुम्हाला ही झणझणीत चमचमीत अशी सोड्याची भाजी कशी वाटली, रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.